समवेत या महत्त्वाच्या सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे। चला GT11 क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या। आपण लगेच हा सामना सेट करतोय, चालू करतोय, स्टार्ट करतोय। T11 माकणे, सन्माननीय मंदार जांभळे माकणे यांच्या वतीने मला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 3000 रुपयांचा आर्थिक सहकार्य लाभलेला आहे। त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। चला आमचे धावसंख्या नोंदक गिरीश च्या बदल्यात आता स्कोरिंग आपण निरंजन पाटील यांच्या लेखनातून आपण स्कोर शीटवर स्कोर लिहिणार आहोत। निरंजन धन्यवाद, आपलं देखील मनपूर्वक आभार। मॅच चालू होतोय। चला GT11 आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या प्लीज। GT11 आपला एक्स्ट्रा मेंबर अजूनही आला नाही आहे। शिस्त महत्वाची मित्रांनो, खूप महत्वाची आहे, कारण क्रिकेटचा खेळ आता व्यावसायिक झालेला आहे आणि व्यावसायिकता जोपासणं आपलं काम आहे। तर सुनीत बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात पंचांच्या डावीकडून। स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत तुषार आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रणय पाटील। तर पहिला बॉल डिलिव्हर होतोय, वेळ झाले 1:32। स्ट्रायकर एंडला फलंदाज राईटी बॅटर तुषार घरत। पहिला बॉल हाताळण्यासाठी सुनीत सज्ज होते ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, त्या संधीचा उचलला फायदा। बॉलला पाठवलाय स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार। पहिल्याच बॉलवर मागच्या सामन्याप्रमाणे तुषारची दमदार सुरुवात, चौकार। व्ही मध्ये खूप चांगला स्ट्रोक आपण तुषारच्या वतीने पाहिला आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फायदा कसा उचलायचा त्याचं भान फलंदाजाला असायला आणि तोच फायदा तुषारने आपल्या संघासाठी उचललेला आहे। 4 धावांची नोंद स्कोर शीटवर दिलेली आहे। चौकारांचा बेताज बादशाह मागच्या सामन्यात सुद्धा त्यांच्या वतीने चौकार सातत्यानं येताना आपण पाहिले आणि त्याचमुळे तो भरवशाचा फलंदाज आहे टीम पालघर स्पोर्ट्स मायकोपसाठी, जो तुषार आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय। प्रणयची कॅप्टन्सी मागच्या सामन्यात चांगली राहिली। सुनीत बॉलिंग ट्रॅकवर तोच पर्याय निवडला गेला जो पर्याय मागच्या सामन्यामध्ये होता टीम GT11 माकणेचा। नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न सुनीत, चांगला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या दिशेने सरकला। डॉट बॉल येतोय। जसा मी उल्लेख केला की मागच्या सामन्यामध्ये 49 धावा डिपेंड केलेल्या आहेत GT11 माकणे या संघाने, त्यामुळे तो कॉन्फिडन्स गोलंदाजांचा सुद्धा वाढलेला आहे आणि म्हणूनच सुनीतचा पर्याय आता जो वापरला जातोय, पहिल्या चेंडूवर जरी त्यांनी 4 धावा खर्च केल्यात पण पुढच्याच बॉलवर डॉट बॉल हाताळून तो काउंटर अटॅक त्यांच्याकडे आहे, तेच पाहायला मिळालं। निराशेची भावना आता तुषारच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण पुढ्यातला चेंडू पुढे न खेचता यावेळेस मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये खेळायचा प्रयत्न होता तुषारचा, तो प्रयत्न फसला। 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते 4व्या आकड्यावर। 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। पुढचा बॉल ओव्हर द विकेट न स्ट्रायकर एंडला फलंदाज तुषार, यावेळेस ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचून बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न कॅज्युअल होता। क्रिकेटमध्ये कॅज्युअल राहून चालत नाही। मागच्या सामन्यात सुद्धा अशाच चुका झाल्या होत्या आणि या सामन्यात सुद्धा चुका होत आहेत टीम GT11 कडून। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल। बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार। नाही चालणार, अशा चुका करून नाही चालणार। मागच्या सामन्यात तर निभावून घेतलं होतं,
पण या सामन्यात अशा चुका महागात पडतील GT11 ला. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 4 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं सुनीत. अपील लाऊड होते. तुषारच्या विकेटचं महत्व ठाऊक होतं. बॉल लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा होता आणि त्याचमुळे अपील तर तुमचा अधिकार आहे, पण पंच देखील तितके दक्ष आहेत, अनुभवी आहेत, अभ्यासू आहेत. विरल नायर सर आपण बॉलिंग एंडला पाहतोय. स्ट्रायकर एंडला आपण आशुतोष व्यवहारे सर पाहतोय. अजित म्हात्रे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत आणि म्हणूनच कितीही दडपण टाका, योग्य निर्णयच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. यात कुठलंच दुमत नाही. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा, 9 धावा माफ करा. आडव्या बॅटनं स्वीप करायचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज घेऊन बॉल मागे जाईल यष्टीरक्षकाला भेट करून. तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली टीम पालघर स्पोर्ट्स मायखोपची बिनबाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज, म्हणजे एक मीटिंग पॉइंट ठेवलेला आहे असं वाटतं GT11ने आणि सर्व तिकडे त्या ठिकाणी मीट करण्यासाठी पोहोचतात, पण तसं करू नका प्लीज. वेळेला महत्व द्या मित्रांनो. शेवटचा सामना हा काळोखात जायला नको. सफाळे प्रीमियर लीग ही जी स्पर्धा पूर्ण सफाळे परिसरातील क्रिकेटपटूंसाठी जर आपण सजवलेली आहे, तर आपण देखील त्यासाठी तो मान त्या आयोजकांना दिला पाहिजे. वेळेत सामना संपला पाहिजे. जी व्यावसायिकता आपण सफाळीच्या बाहेर टिकवून ठेवतो, बाहेरच्या स्पर्धांमध्ये जे नियम असतात ते आपण मान्य करतो, तसेच नियम सफाळे प्रीमियर लीगचे आपण मान्य करायला हवेत. जी नियमावली आहे, जी वेळ दिलेली आहे, त्या वेळेतच तुम्हाला सामने पूर्ण करायचे आहेत, लक्षात घ्या. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, प्रणयची 1 आणि तुषारच्या 8 धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. सुनीतचं षटक हे 9 धावांचं होतं, विकेट त्यांना मिळाला नाही, पण इकॉनॉमिकल राहण्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करतात, जसं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. आणि आता पार्थला बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेला आहे. पार्थने भन्नाट गोलंदाजी मागच्या सामन्यात केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पार्थला मिळाला होता. 13 धावा खर्च करताना 3 विकेट्स पार्थने मिळवल्या होत्या. आणि म्हणूनच जेव्हा तुमची कामगिरी कॅप्टनला दिसते की ही इज गुड फॉर दिस नंबर, तर त्याला तो मान मिळतो आणि तोच पार्थचा खेळ या सामन्यात पाहायला मिळेल का. पण एका बाजूला प्रणय थोडा संत खेळत आहेत, कारण एका बाजूला तुषारचा खेळ चांगल्या स्ट्राईक रेटचा मिळतोय पालघर स्पोर्ट्स मायखोपला, आणि म्हणून प्रणय सुद्धा स्वतःला थोडा वेळ देत आहेत, कारण योग्य ती वेळ शोधायची असते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय प्रणयसाठी. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय मिड विकेट डीप मध्ये तैनात केलेला आहे. सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण फ्लाय स्लिप पाहतोय, फाईन लेग, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी फार एंड बॉलिंग ट्रॅकवर पार्थ सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. ऑन साइडला बैठक स्ट्रोक, बॉलला थेट पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, सिक्सर. आणि ती वेळ आली आहे, प्रणय तेच सांगतोय, षटकार खेचून आपला तो क्लास दाखवतोय, आपली गुणवत्ता दाखवतोय, आपला दम दाखवतोय. स्क्वेअर लेगला टार्गेट करताना प्रॉपर हँड आय कोऑर्डिनेशन, प्रॉपर बॉडी पोझिशन हा स्ट्रोक खेळताना त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पालघर स्पोर्ट्स मायकोपची बिनबाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला पुढचे 2 कॅप्टन्स आपला संघ तयारीत ठेवायचा आहे. आपल्याला जी फूड कुपन्स दिलेले आहेत आपण जेवण करून घ्या, कारण लगेच आपण पुढचा सामना देखील रुहान 11 वर्सेस AB 11 या 2 संघादरम्यान खेळवणार आहोत. ऑफ कटर आहे, खूप चांगलं नियंत्रण परिवर्तन गोलंदाज प्रातकडे आहे. प्रत्येक सामन्यानंतर तो अजून जास्त खुलून येतोय. मागच्या सामन्यात देखील चांगला खेळ पारचा आपण पाहिला होता आणि आता सुद्धा जरी षटकार आलाय या अगोदर, पण त्यानंतर काय जबरदस्त नियंत्रण या चेंडूवर पाहायला मिळालं. पारचं डॉट येतोय GT11 साठी. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता.
मागच्या सामन्यात किरण गुरुद्वांचा हा प्रयत्न चुकला. बघा प्रशंसा होते जेव्हा तुमचे स्ट्रोक्स कनेक्ट होतात तर, पण टीका सुद्धा होऊ शकते जेव्हा स्ट्रोक्स चुकतात तर. कारण किरण जर टिकला असता, सामना जवळ घेऊन मग तसे प्रयत्न केले असते तर मग कुठेतरी सामना जिंकू शकले असते. एबी जरतरच्या गोष्टी आहेत, पण किरणचं नियंत्रण चुकलं खूप लवकर आणि त्याचमुळे संघ अडचणीत आला. AB 11 केळवे रोड. पुढचा बॉल फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स असं म्हटलं जातं. कॉल दिला झेलसाठी आणि कॉल घेतला क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद झाला फुल टॉस वर. प्रणय पाटील कॅच आउटच्या स्वरूपात बाद. फुल टॉस बॉलवर क्रॉस बॅटेड स्ट्रोक सिलेक्शन होतं, पण बॅटची वरची कडा लागून बॉल स्क्वेअर लेग झोन मध्ये आला आणि काय चांगली कॉलिंग झाली. कॉलिंग झाल्यानंतर क्षेत्ररक्षण अचूक होतं आणि तेच पाहायला मिळालं. 3 क्षेत्ररक्षक होते, पण बोलल्यामुळे एका क्षेत्ररक्षकाने कॉल दिला आणि तो कॉल पूर्ण सुद्धा केलेला आहे. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पातळी झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा. फलंदाज बाद झाला 1 प्रणय पाटील, ज्यांच्या पतीने एकमेव षटकार या डावात आपण पाहिला होता. ते आता कोलॅप्स झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता तुषारची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जयेश घरत येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावर 6-6 षटकांचे सामने खेळण्याची संधी तुम्हाला मिळते आणि म्हणूनच तुमच्यातले पर्याय तुम्ही व्यवस्थित निवडू शकता. कॅप्टन्सी करण्यासाठी तुम्हाला तो वेळ मिळतो आणि तोच वेळ आता पाहूया प्रणय कुणाला यूज करतोय. तर जयेशला बोलवण्यात आलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सातत्याने या सूचना देणं खूप चुकीचं वाटते, कारण यानंतर अजूनही 2 सामने आहेत. दिवस लहान आहे. 5:45-6ला काळोख येतो. शेवटच्या डावात खेळणाऱ्या संघाला त्रास होऊ नये त्याचमुळे आपण त्या सूचना देतोय. दिवसाच्या क्रिकेटमध्ये याच गोष्टी थोड्या सांभाळायच्या असतात. वेळेबद्दल सतर्क राहायचं असतं. नाईट टुर्नामेंटला 12चे 1, 1चे 2, 2चे 3 झाले तरी चालतात, पण दिवसाच्या प्रकारामध्ये तसं जमवून घेता येत नाही. बॅटची बॉटम एज कट करण्याचा प्रयत्न टेस्ट करायचंय गोलंदाजाला फलंदाजाला, तेच पाहायला मिळालं आणि त्यासमुळे फुटवर तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं. फक्त कट करण्याचा प्रयास होता फलंदाज जयेश घरतचा. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबते 16 वर. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण पुढचे 4 चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळालेत. क्रॉस बॅटेड पुल केले. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगच्या सर्कलच्या आतमध्ये पोहोचतायत. थ्रो बॅटिंग एंडला करतील तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 टीम पालघर स्पोर्ट्स मायखो. सुनीतलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. तेजस जे कॅप्टन्सी करतात मागच्या सामन्यामध्ये तेजस 3ऱ्या क्रमांकासाठी आले होते. सुनीतला थोडं त्यांनी थांबवलं होतं, पण या सामन्यामध्ये सिच्युएशन पाहताना सुनीतला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय फ्रेश बॅटर जयेश आहेत. 2 चौकार ज्यांनी खेचलेत, ज्यांनी मागच्या 12 चेंडूंमध्ये फक्त 3 चेंडू घेतले. तुषार हे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. थोडे निराश असतील कारण पॉवर प्ले मध्ये त्यांना जास्तीत जास्त मौका मिळाला हवा होता, तो मौका त्यांना मिळाला नाही. त्यामुळे थोडी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, पण अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल यावेळेस संयम पाहायला मिळाला. फलंदाजाचा बॉल मिड विकेटला पोहोचतोय. यश पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पालघर स्पोर्ट्स मायखोप संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आपण मागच्या सामन्यात सुद्धा तेच पाहिलं, पण मागच्या सामन्यात जास्तीत जास्त खेळ प्रणयचा आणि तुषारचाच आपण पाहिला. त्याचमुळे इतरांना देखील संधी मिळायला हवी. चेक
प्रत्येक जण करायचं असतं. यावेळेस आवाक्यात होता बॉल आणि आवाक्याच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑन क्लिअर करताना बॉल हवाई सफर घेतोय आणि जातोय मैदानाच्या आरपार सीमा पार. षटकार 6 धावा. तर सन्माननीय निखिल बकुल शाह सफाळे यांच्याकडून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 6,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. मनपूर्वक आभार सन्माननीय निखिलजी बकुल शाह सफाळे यांच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 6,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. मनपूर्वक आभार. तर जयेशने षटकार खेचून आता आपली ताकद दाखवलेली आहे. आपलं टायमिंग जुळवलेलं आहे स्ट्रोक खेळताना आणि धावसंख्या आता वेग पकडताना पोहोचते 25 वर. 25 धावा, 1 गडी बाद, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुनीतचं स्वागत आता करण्यासाठी सज्ज झालेलं आहे जयेश. मागच्या 2 चेंडूंवर सुनीतने 8 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा तोच आक्रमकतेचा खेळ पालघरच्या वतीने पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस बॉल होता, डीप होणारा होता. बॉल पोहोचतोय मिडॉनला, आकाश पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. आकाश गावड टिंबी खोडावे या संघाकडून नेहमीच खेळ खेळतो आणि रॉकी ग्रुप चषकामध्ये धावसंख्या नोंदक म्हणून त्याची भूमिका देखील तितकी चांगली राहिलेली आहे. ते तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळत आहेत. एकची वाढ, धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. सुनीत ओव्हर द विकेट. यावेळेस मौका मिळाला तर मी माझा 100% खेळ देईन. पण आकाश वॉट अ कॅच, काय जजमेंट आहे. त्यांनी वाट पाहिली चेंडू येण्याची आणि योग्य त्या वेळी उडी घेतली आणि लॉंग ऑनला उत्कृष्ट झेल आकाशने टिपला आणि फलंदाज तुषारचा खेळ संपला. धक्का बसतोय दुसरा. पालघर स्पोर्ट्स मायको. स्ट्रोक तर परफेक्ट सिलेक्ट केला होता तुषारने, पण काय योग्य त्या वेळी ती उडी घेतली आणि पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं या झेलसाठी आणि आकाशचा परफेक्ट कॅच आपण पाहिलं आणि आकाशला देखील या विकेटचं महत्व ठाऊक होतं. तुषार एकदा जर चालू झाले तर मग ते थांबायचं नाव घेत नाही आणि SPLचे मागच्या वर्षीचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्यांची नोंद केलेली आहे आणि त्याचं प्रमाण ते आता सुद्धा देत आहेत की आम्ही सुद्धा त्याच अवॉर्डला डिफेंड करणार आहोत. आकाश तेच या झेलच्या माध्यमातून दर्शवित आहेत. धावसंख्या 26, 2 गडी बाद. आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतायत स्वप्नील भोईर. पालघर स्पोर्ट्सच्या वतीने आता खेळताना पाहायला मिळतील मायकोपचे स्वप्नील भोईर. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज विथ स्ट्रॉंग ॲटिट्यूड ही देखील महत्वाची बाब आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमचा ॲटिट्यूड, तुमचा ऑरा तुम्हाला ठरवायचा असतो. आणि पाहूया आता एका बाजूनं एक षटकार खेचून नॉनस्ट्रायकर एंडला आहेत फलंदाज जयेश. स्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर स्वप्नील. धावसंख्या 26, 2 गडी बाद. आतापर्यंत तिसऱ्या षटकात 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगलीच चुरस या 2 संघांदरम्यान पाहायला मिळते. ऑनसाइडला फ्लिक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉलला चेस करतोय तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावासाठी आरामात दोन्ही फलंदाज पडलेले आहेत. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 28 वर. तर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आकाश गावड यांनी जो झेल टिपलेला आहे तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. ते म्हणजे टिंबी कोडावेचे योगेश गावड यांच्याकडून आकाशसाठी 200 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. धन्यवाद योगेशजी. काय झेल आकाशने टिपले त्याचमुळे तर ती प्रशंसा होईलच आकाशची. आउटसाइड द ऑफ स्टंप चॉप करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला बॉल चेस केला जातो. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय तोपर्यंत बॉल तेज आउटफील्ड वर स्वार होऊन जाईल सीमारेषा पार. थर्ड मॅन क्लिअर. येतो चौकार. 4 धावा. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पालघर स्पोर्ट्स मायकोपची प्रथम फलंदाजी करताना 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वप्नील भोईर यांनी 3 चेंडू 3 षटकार मारले तर राहुल पाटील चिंटू दादा यांच्याकडून गोवा ट्रिप 7 दिवस फ्री. त्याच्यासाठी तर विजा पण नकोय नाही. तर गोवा ट्रिप आहे 7 दिवसांची. जर 3 षटकार खेचले स्वप्नील यांनी, चिंटू दादांच्या वतीने ते बक्षीस आहे. चिंटू दादा आणि ग्रुपच्या वतीने ते बक्षीस आलेलं आहे.
32 धावा 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि पाहूया तो एक स्कोर किती सेट केला जातोय पालघर स्पोर्ट्स मायकोपच्या वतीनं. कारण आतापर्यंत चांगलाच खेळ गोलंदाजांचा पाहायला मिळाला होता, पण ते खर्चिक सुद्धा ठरलेत. म्हणजे 5चं दुसरं षटक जे विकेट टेकर होते त्यांनी एकूण 7 धावा खर्च केले होते. मागचं षटक सुनीतचं जरी त्यांना विकेट मिळाले पण त्यांनी खर्च केल्या होत्या 15 धावा. त्याचमुळे ओव्हरऑल गोलंदाज प्रयत्न करतायत, विकेटचा शोध घेत आहेत, पण खर्चिक सुद्धा राहिलेले आहेत. त्याचमुळे अजूनही बॅलन्स्ड आहे दोन्ही संघांसाठी हा सामना. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पार्थलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे, म्हणजेच तेजसचा विचार थोडा वेगळा झालाय. या सामन्यामध्ये थोडासा वेगळा ट्रॅक पकडलेला आहे तेजसने. प्रत्येक गोलंदाजाला वेगवेगळ्या क्रमावर टेस्ट केलं जाते, जे खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही कॅप्टनसाठी. जेव्हा आपण एका लीग स्टेजमध्ये खेळतो अशा वेळेला तुम्हाला वारंवार खेळण्याची संधी मिळते, तर पर्यायांचा बदल करायचा असतो आणि तोच बदल आता तेजसच्या वतीने केला जातोय. पार्थ बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. खूप तसं सफल झाले, जागा सोडली तर तुम्हाला मैदान सोडावं लागतं आणि तेच पाहायला मिळतंय. क्लीन बॉल झालेत फलंदाज जयेश. बॅक टू द आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गावड पोहोचतायत. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पारच्या वतीने पाहायला मिळतोय. फलंदाजाला ओळखून त्यांनी बॉलिंग पाथ निवडला. इतकं शफल होऊन चालत नाही आणि इतकं शफल झाल्यानंतर परत येता येत नाही, हे देखील तुम्हाला माहितीच आहे. त्याचमुळे जयेश खूप जास्त शफल झाले, ऑफस्टमच्या अगदी कोण्यावर पोहोचले. शरीराचं संतुलन बिघडलं. कमिटमेंट होती स्लॉग हिट करण्याची, पण कमिटमेंट पूर्ण करता आली नाहीये. त्याचमुळे स्वतःला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय ते म्हणजे आता प्रतीक. फ्रेश बॅटर प्रतीक गावड. स्वप्नील यांच्या वतीनं या अगोदर 6 धावा पूर्ण झालेले आहेत, पण 32 धावा 3 गडी बाद. अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ GT 11च्या गोलंदाजांच्या वतीनं मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिला आणि आता सुद्धा तोच बॉलिंग अटॅक यूज केला जातोय. दोनच गोलंदाज आतापर्यंत थोडेसे हावी ठरलेले आहेत पालघर स्पोर्ट्स मायकोपवर. कारण तुषार बाद झाले, प्रणय बाद झाले, मागोमाग आता जयेश सुद्धा बाद झाले. फुल टॉस बॉल मिळवत नाहीये, बॉल मागे जाईल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. आकाश पूर्ण केली जाते एक सिंगल. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसऱ्या षटकात 1 विकेट आला, तिसऱ्या षटकात 1 विकेट आणि चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने झाली. पालघर स्पोर्ट्स मायकोप संघ थोडासा अडचणीत आलेला आहे, पण 1-2 मोठे स्ट्रोक्स आले तर मग ती अडचण सुद्धा बाजूला जाईल आणि जी धावांची चणचण भासलेली आहे ती देखील दूर होऊ शकेल. पण त्यासाठी ते फटके यायलाच हवेत आणि म्हणूनच गोलंदाज सुद्धा तितक्याच आत्मीयतेने या सामन्याचं गांभीर्य ओळखून हा सामना जिंकला तर आराम करण्याची संधी मिळेल हे जाणून गोलंदाजी करते आहेत. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता पण अगोदरच तो स्ट्रोक ऑफर झाला. बॉल जातोय कव्हरला, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा सहज मोका मिळतोय. 2 धावा मिळतील, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. तर आकाशला जे बक्षीस आलं होतं योगेश गावड यांच्याकडून ते 200 रुपये समालोचन कक्षात जमा झालेले आहेत. आपण हा सामना संपल्यानंतर कलेक्ट करायचे. 34 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 21 चेंडूचा खेळ संपलाय या पहिल्या डावातला आणि 34 धावा आहेत. 3 फलंदाज बाद. ओव्हर द विकेट, बॉलर तयार. पार्थ स्ट्रोकसाठी जागा बनवली, कट केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मौका तर मिळेलच कारण क्षेत्ररक्षण चुकले आणि ते तिसऱ्यासाठी सुद्धा पलटलेत. पण थ्रो बॉलिंग एंडला होता, धाव पूर्ण होऊ शकली असती का हा संभ्रम असल्यामुळे तिसऱ्या धाव्यासाठी ते परत गेले नाहीत. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 36 वर, 37 वर. 37, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पार्थ आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत. मागच्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स मिळवली. त्यानंतर या षटकात त्यांनी 5 खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत.
एक धाव मिळते, एक धाव वाढेल. एका धावेनं ते स्वप्न पूर्ण होणार नाही मोठ्या धावफलकाचं, ते पूर्ण करायचंय. तर त्यासाठी कृती महत्वाची आहे आणि ती कृती आतापर्यंत गोलंदाज आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याची पूर्ण करतायत. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 5. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या जाते ती म्हणजेच 38. आतापर्यंत या षटकावर चांगलं नियंत्रण गोलंदाज 5 राहिलेला आहे. धीम्या गतीचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत, एलिव्हेशन नव्हतं, लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज बाद. आणि या सामन्यात सुद्धा आतापर्यंत 3 फलंदाज बाद केलेत गोलंदाज पार्थने. मागच्या सामन्यात 3, या सामन्यात 3. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 38, 4 गडी बाद. चार षटक संपली, धावसंख्या झाली 38, 4 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता बॉलिंग ट्रॅकवर तर बदल तर करावाच लागेल, कारण 2 स्पेल संपलेले आहेत. सुनीतचे 2 षटकं संपली, पारची 2 षटकं संपली. तेजस बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील, यांच्या वतीने आतापर्यंत 11 धावांचं योगदान मिळालेलं आहे. शेखर फ्रेश बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, कारण शेवटच्याच बॉलवर पार्थने विकेट मिळवली. आणि उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये मला असं वाटतं की पार्थ वर आले असावेत, कारण आतापर्यंत 6 विकेट्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत या 2 सामन्यांमध्ये. मागच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मनीष भोईर यांची ती भन्नाट फलंदाजी, दुरून खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल सुद्धा या ठिकाणी पाहूया. लेट चेक आपण करणार आहोत. अंपायर्स कॉल, व्हाईट बॉल आहे की नाही. अजित म्हात्रे सर येतील आणि चेक करतील. अंपायर्स कॉल आहे. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून की अलीकडून, त्या गोष्टीची शहानिशा आपण 6 सीटर्स YouTube वाहिनीवर करणार आहोत. कमेंट बॉक्समध्ये ती एक लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, ज्या लिंकवर तुम्ही तुमचे अपडेट द्यायचे. तुम्ही फॉलो केलंय, सबस्क्राईब केलंय या चॅनलला. व्हाईट बॉल तर एक धाव मिळेल पालघर स्पोर्ट्सला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. ओव्हर द विकेटनं तेजस, फुल टॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. बॉल जातोय मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये. यश बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण केली तर ते एक सिंगल. थोडी नाराज आहेत स्वप्नील. मोठा स्ट्रोक खेळण्याचा तो प्रयत्न होता, पण तितका तो कॉन्फिडंट नव्हता. धावसंख्या पोहोचते 40 वर. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. पालघर स्पोर्ट्स मोठ्या धावफलकाच्या दिशेने जाण्याच्या वाटा शोधतोय. ड्राईव्ह केलंय बॉलला क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरचे थोडं दुर्लक्ष झालं होतं क्षेत्ररक्षकाचं. आकाश नक्की झालंय का आकाशला, थोडस बिनसलंय आकाश आणि चेंडूचं, आणि त्याच वेळे सातत्याने त्या गोष्टी घडतायत. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. तेजस ओव्हर द विकेटनं. फायदा होतो या षटकामध्ये पालघर स्पोर्ट्सचा, मग तो कसाही होऊ द्या. तो फायदा मिळवण्याचा उद्देश प्रत्येक खेळाडूचा असतो आणि तो फायदा व्हाईट बॉलचा मिळतोय. पालघर स्पोर्ट्सला धावसंख्या 42, 4 गडी बाद. थोडा शांत आहे अजूनही स्वप्नील, त्यांना माहिती आहे की अजूनही यानंतर एक षटक बाकी आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, क्रॉस बॅटेड. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतात, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत आहेत, बॉल कलेक्ट करतात. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. बॅटिंग एंडला अचूक थ्रो. सौरभ वैद्य यांच्या वतीने आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. धावसंख्या 43, 4 गडी बाद. ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे.
स्वप्नील एका चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत, 13वर पोहोचलेत. शेखर यांच्या खात्यात आतापर्यंत एक चेंडू आलाय. थोडी चर्चा झाली स्वप्नील आणि शेखरच्या दरम्यान, आणि पाहूया त्या चर्चेनंतर कसा खेळ सुधारित होतोय. ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे आहेत. बॉल कलेक्ट करते तोपर्यंत एक सिंगल मेल. एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते आता 44 या आकड्यावर. मिनिमम 60 पालघर स्पोर्ट्स मायकोप या संघाला तो 60चा आकडा ओलांडावाच लागेल, तरच कुठेतरी ती लढत दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, उमेशने टिपलाय झेल आणि संपलाय स्वप्नीलचा खेळ. धक्का 5वा, 44 धावा पालघर स्पोर्ट्स मायकोप. फिरताय हो त्याची 44 धावा 5 गडी बाद. नवीन फलंदाज निशांत कारभारी, निशांत वसईकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. आता टेलेंडर्स मिडल ऑर्डर यांना देखील तितकीच कामगिरी चांगली करायची संधी मिळते. नेहमीच सुरुवातीचे फलंदाज प्रकाश झोतात राहत नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तुमचा क्रमांक तुम्ही वर घेऊन जाऊ शकता, आणि तोच खेळ आता निशांत वसईकरला द्यावा लागेल, शेखर यांना द्यावा लागेल. दातिवरेचे निशांत वसईकर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर तेजस ज्यांच्या खात्यात विकेट जाते, इकॉनॉमिकल राहिलेत ते. हो, फोर्स केले बॉलला, काय ताकद आहे. खडे खडे या स्ट्रोकला पाठवलंय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाडी करून देणारा षटकार खेचतोय निशांत वसईकर. सिक्सर. बाद 50 धावा आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. आणि हा षटकार खूप महत्वाचा होता निशांतचा. जो गमावलेला आत्मविश्वास आहे पालघर स्पोर्ट्स मायकोपचा, तो आत्मविश्वास वर करणारा तो षटकार निशांतने खेचला. आणि पाहूया आता शेखरला सुद्धा तीच एनर्जी कॅरी फॉरवर्ड करून खेळता येते का. कारण एका बाजूला जेव्हा आपला साथीदार चांगला खेळ खेळतो, अशा वेळेला आपलं सुद्धा कर्तव्य बनतं की आपल्याला सुद्धा तसाच खेळ देता यायला हवा. बॉलिंग ट्रॅकवर बॉल आला तर मला असं वाटतं आकाश गावड येत आहेत. टेंबी खोडावे या ग्रामीण संघातून ते खेळतात. स्लॉग ओव्हरची जबाबदारी ते घेत आहेत, शेवटच्या षटकासाठी येत आहेत. या अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहिलं, आणि खरंच अभ्यास तर करायचंच आहे. शिक्षण महत्वाचं आहे. पहिल्या सामन्यात ते अनुपस्थित होते, कारण त्यांची उपस्थिती परीक्षेला महत्वाची होती. पण आता जशी परीक्षा संपली त्यांची उपस्थिती सफाळे प्रीमियर लीगला लाभते. आता बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत आकाश गावड, स्ट्रायकर एंडला शेखर, पालघर स्पोर्ट्स मायकोप आणि GT11 माखणे या दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतो. चला दोन्ही संघ तयारीत राहायचे. पुढचे AB11 फोर्स केले बॉलला. आकाश घरत टिपताय झेल. यावेळेस मात्र झेल टिपलेला आहे. जेव्हा आकाश गोलंदाजीला आले यावेळेस आकाशने झेल टिपला, आकाश घरतने झेल टिपला आणि आकाश गावड बॉलिंग ट्रॅकवर होते. पहिलाच बॉलवर विकेट मिळतोय. आकाश सुरुवात या षटकाची चांगली करतोय. धावसंख्या 50, 6 गडी बाद. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल
रुवान 11 आणि एबी 11 दोन्ही कॅप्टन जरा टॉससाठी या. एबी 11 आणि रुवान 11 आपण आताच निघा तिकडनं, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये व्यवस्थित टॉस क्लिअर केला जाईल. तर रुवान 11 कॅप्टन आणि एबी 11 कॅप्टन, चला टॉससाठी आपण टॉस बॉक्सच्या जवळ उपस्थित राहायचं आहे. आकाश गावडच्या पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळते. आकाश यांनी झेल टिपलेला आहे. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत रोहित भोईर, डोंगरीपाडा या ग्रामीण संघातून ते खेळतात. आकाश गावड ओव्हर द विकेटनं पहिल्याच बॉलवर उलटा मारला. शॉर्ट स्टॉप क्लिअर. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप क्लिअर. चौकार खेचतोय फलंदाज. हिट चौकार. कशात कमीच नाही नका जिगर त्याची पाहू. धावसंख्या 54 झालेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. पुढच्या बॉलवर रिव्हर्स स्ट्रोक फलंदाज रोहितच्या वतीने आपण पाहिला. चौकार आलाय. विकेट किपरला बीट करत बॉल मागे जातोय. चान्स नव्हता क्षेत्ररक्षकांकडे हा बॉल अडवण्यासाठी. आकाश गावड ओव्हर द विकेटनं सातत्यानं जर तुम्ही ते प्रयत्न कराल तर गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. आणि त्याचमुळे आकाशने यावेळेस गती कमी केली आणि त्याचमुळे जेव्हा ते रोल झाले उलट दिशेने फलंदाज रोहित, तोपर्यंत बॉल थोडा धीम्या गतीनं पोहोचला आणि त्याचमुळे कनेक्शन बॅटने बॉलचं झालं नाही. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. या षटकातलं धावसंख्या 54, 6 गडी बाद. हुक केलंय बॉलला. पुन्हा एकदा मागची दिशा निवडली, बॉलला दिशा दिली आणि पाठवल्या पुन्हा त्याच्या आवडीच्या झोन मध्ये, म्हणजेच लॉंग स्टॉप झोन मध्ये. मिळतील या धावा. 4 चौकार. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर चौकार. धावसंख्या झाले 6 गडी बाद. 58. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. आणि थोडी चर्चा आकाशची करण्यासाठी पोहोचलेले आहेत, ते म्हणजेच सर्व इतर क्षेत्ररक्षक, जी एक महत्वाची बाब आहे. कारण जेव्हा आत्मबळ कमी होते, आत्मविश्वास कमी होतो कुठल्याही खेळाडूचा, तर त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी चर्चा करणं आवश्यक आहे. आणि तीच चर्चा करण्यासाठी GT 11चे इतर सहकारी पोहोचले. पण यावेळेस काहीतरी वेगळ्याच अंदाजात आहेत. फलंदाज रोहित, छोटा पॉकेट बडा धमाका, बॉल सीमारेषा पार. त्यांच्या वतीनं तिसरा चौकार या षटकामध्ये. गावचा आपला देवा दादा, ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा. एक बॉल बाकी. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आकाशचं हे षटक थोडंसं महागडं ठरलेलं आहे. सर्व जे स्ट्रोक्स आहेत ते बिहाइंड द विकेटने आलं आणि त्याचमुळे 3 चौकार आतापर्यंत रोहितच्या वतीने मिळालेले आहेत. पालघर स्पोर्ट्स मायकोपला धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 62. चला दोन्ही कॅप्टन्स पोचा टॉस बॉक्स मध्ये. एबी 11 आणि रुवान 11 दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी पोहोचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल ती सूचना अगोदरच दिलेली आहे. तर रुवान 11 आणि एबी 11 चला टॉस साठी या. 62 रन्स ऑन बोर्ड, लुझिंग 6 विकेट्स. पालघर स्पोर्ट्स मायको. शेवटचा एक बॉल बाकी. GT 11 संघाकडून आकाश गावड. पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवली, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर त्यांनी 12 खर्च केलेत. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. चांगला बॉल पायाच्या बरोबर बाजूला लेग स्टंपच्या दिशेने इम्पॅक्ट करणारा. त्या बॉलला फ्लिक करण्याचा अंदाज जरूर होता. बॉलला पाठवला मिड विकेटला. तोपर्यंत पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 6 गडी बाद 64 आणि जिंकण्यासाठी GT 11 या संघाला पूर्ण करावे लागतील 36 चेंडू 65 धावा. 36 बॉल्स अँड 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. करूया टॉस 2 संघादरम्यान, एबी 11 आणि रुवान 11.
साठी या सूचना आम्ही सातत्याने इनिंग मध्ये देतोय. आपण टॉस साठी या लगेच. टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. GT11 आणि रुवान 11 माफ करा रुवान 11 आणि AB11 रुवान 11 आणि AB11 चला टॉस साठी लगेच या. रुवान 11 AB11 टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. रुवान 11 संघ दोनात करणार आहे. प्रतीक म्हात्रे यांचा संघ AB11 कैवार रोड या टीम बरोबर. अजयदादा भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सफाळी प्रीमियर लीग पर्व दुसरा दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसात अतिशय चांगला दमदार खेळ आपण पाहिलात. शिवशक्ती उसरणी टीमने बाजी मारली आणि AR फायटर्स हे दोन संघ अंतिम 8चं तिकीट मिळवलंय. आता इथून आजच्या दिवसातील दोन संघ कोणते असतील येणारी वेळ दर्शवली जाणार आहे. यामध्ये आता सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तेजस चव्हाण आणि उमेश गावडला आपण पाहतायत. आकाश गावडने अतिशय सुंदर जजमेंटने झील टिपला. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकलात. पार्थ गावड हायलाइट्स आपण पाहू शकतायत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन वंदे शेमाडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रुवान 11 या टीमचे तर AB11 या टीमचे किरण गुरुद्वान प्लीज लगेच या त्वरित या वंदेची आपण बसून घ्यायचंय. आमच्या व्यासपीठावर या बसा. महेंद्र भोईर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरेंद्र ठाकूर एक हसरा चेहरा आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. बंटी ठाकूर म्हणून ज्यांचं नाव. बाळू मामा यांना आपण पाहताय. चुनीलाल साहेब यांना आपण पाहू शकाल. असलम भाई यांना आपण पाहताय. जंगम साहेब यांना आपण पाहू शकाल. सामन्याला होते सुरुवात. आपण हायलाइट पाहू शकता. ज्यांनी मात्र या पहिल्या इनिंगला मिस केलं असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील ते पाहत असतील. वा काय 6 सीटर स्पोर्ट्सने क्वालिटी दाखवले आणि हायलाइट सुद्धा आपण पाहतायत. सुनील चव्हाण एका साईडला. उमेश गावडला आपण पाहतायत. प्रणय पाटील याचं कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. बॅटिंग करताना आपण पाहिलं एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला. जास्तीत जास्त इनिंगला बिल्ड करू शकला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकतायत स्कोर जो आपण 64 वर फायटिंग टोटल आहे नो डाऊट. कारण गेल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 49 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना GT11 माकणे टीमने काही जबरदस्त केस साकारला. उमेशचा पहिलाच बॉल यावेळेला फेस करत असताना प्रणय पाटीलचा उमेश गावडच्या बॅटमधून एक धाव ऑफ द मार्क. दोन आमचे ऑफिशियल पंच विरल नायर सर आणि एका साईडला आशुतोष व्यवहारे सर यांना आपण पाहतायत. क्वालिटी दर्जाचे पंच. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपण पाहू शकाल. सफाळे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 कालच्या दिवसात शिवशक्ती उसर आणि अतुल पाटील यांचा संघ पुढे आला. तर एका साईडला अंकुशजी पाटील माकणे अनमोल रत्न आणि रुपेजी पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांचा संघ AR फायटर्स आला. वेळेला आपण पाहतायत चेंडूला फक्त दिशा दिली गेली. जयेश घरत पुढे सरसावतायत. प्रणय पाटीलची ही लेंथ जी स्ट्रेंथ आहे ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करणं आणि त्याच लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 64 धावा फलकावर लगावल्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती ऑटोमॅटिकली फुलताना पाहायला मिळते. जेव्हा 40-50 धावा असतात तेव्हा मात्र काही गोलंदाजांचे खांदे झुकलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की सामना आता आपण गमावणार आहोत.
टॉस बॉल जागा बनवली, इनसाइड आउटचा फटका आणि प्रफुल कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद सुनीत चव्हाण. एक कर्णधार तेजस चव्हाण यावेळेला बाद होत असताना बॅक टू द डगआउट. वेलकम योगेशजी गरत, आपलं सहर्ष स्वागत आहे. समाजसेवक काय कॅच ट्रिपला होता, सुपर अप्रतिम आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट कॅच. वेलकम बॅक. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते. जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केला, इनसाइड आउटचा फटका होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला, परंतु इथे टायमिंग प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळालं नाही. पॉवर जनरेट केली नव्हती, फक्त सॉफ्ट हँडने खेळलं गेलं होतं आणि तो गॅप शोधण्यामध्ये अयशस्वी. योगीजी गावडे यांच्याकडून आकाश गावडे यांच्यासाठी 200 रुपीज आलेले आहेत, ते जमा सुद्धा आहे. शेखरजी किनी आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना एक प्रामाणिक गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, शिवभक्त आहेत. ऑन साइडला श्रीकांत आल्या आल्या चेंडूला सरळ फेकून देतोय. डोंगरेचा ब्रँड श्रीकांतच्या बॅट मधून षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. AB11 केळवार रोड टीमचा कॅप्टन. शेवटचा अंतिम पुकार, शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला लगेच यायचंय आपण, फक्त तुम्हाला 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. नो एक्सक्यूज. गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला प्रणय कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून प्रणयकडे पाहिलं जातं. अनेक उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब ज्याच्या नावावर आहेत, उत्कृष्ट फलंदाजाचे किताब ज्याच्या नावावर आहेत, मॅन ऑफ द सिरीजचे हकदार बऱ्याच स्पर्धेमध्ये राहिलेत आणि तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. विकेम भरणेपाडाच्या मैदानात सुद्धा चांगली प्रगती केली. चांगला बॉल होता. ऑन साइडला मनगडाचा वापर करत चेंडूला फक्त दिशा दिली. प्रफुल पुढे सरसावतायत. जलसारचा ब्रँड अतिशय चांगली फिल्डिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 8 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. आता येणारे 30 बॉल आहेत आणि 30 बॉल मध्ये 57 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल आणि 57 रन्स हे सामन्याचं समीकरण, जे आमचे सफाळी प्रीमियर लीग वर्ष दुसरेमध्ये देणगीदार जे आहेत त्यांचं मनपूर्वक आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत. यस पंच. मनीष ठाकूर सर माकुन सर प्रथम क्रमांक चषक. अक्षय ठाकूर ठाकूरपाडा द्वितीय क्रमांक चषक. कल्पेश सर प्रभाकर घरत मायकोप तृतीय क्रमांक चषक. राजेश किशोर घरत रामबाग चतुर्थ क्रमांक चषक. तुषार मोतीराम पाटील रामबाग 5वा व 6वा क्रमांक चषक. जितेंद्र सुभाष पाटील अगरवाडी 7व्या क्रमांकाचं चषक. चेतन वासुदेव पाटील अगरवाडी 8व्या क्रमांकाचं चषक. हरीश्वर किणी रावळे मालिकावीर चषक. राहुल साळुंके माकणे मालिकावीर सायकल. हितेश सुरेश पाटील अगरवाडी उत्कृष्ट फलंदाज चषक. योगेश घरत विरातन उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कौस्तुभ पाटील अगरवाडी उत्कृष्ट गोलंदाजाचं चषक. भूपेश गावड माकणे सामनावीरसाठी 30 ट्रॉफी. विघ्नहर्ता स्पोर्ट्स सफाळे उत्कृष्ट गोलंदाज शूज. महेंद्र भोईर राजू भोईर. एचवर स्पोर्ट्स सफाळे उत्कृष्ट फलंदाज शूज अर्थातच किरण गुरुद्वान. बरेच असे दाते आहेत. या षटकानंतर आपण पुन्हा एकदा त्या दातृत्वांकडे वळणार आहोत. 30 बॉल आणि 57 ची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 57 रन्स हे सामन्याचं समीकरण. इथून विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज सज्ज होत आहेत. मिस्टर शेखर किणी आता अगेन्स्ट खेळत असताना एकाच टीम मधून लव बॉयज डोंगरे या टीम मधून बिलॉंग करताना आपल्याला सातत्यपूर्ण कामगिरी चांगली करतायत.
8 रन्स 1 विकेट. GT11 माकडे टीम पहिल्या षटकामध्ये थोडीशी स्ट्रगल. सख्खे भाऊ आमने सामने. अप्रतिम चांगला बॉल. ह्या वेळेला लेंथ ओळखली. श्रीकांत थोडेसे हतबल झालेत. 2 बॉलवर 2 डॉट. क्लास बॉलिंग. गोलंदाजीचा दर्जा शेखर किनी दर्शवत असताना बॅटिंगने सुद्धा खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं आणि सरळ तुकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. निशांत कारभारी पुढे सरसावले गेले होते. हरहुन्नरी खेळाडू आहेत. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सहसा तर रक्त पाहायला मिळतं आणि ती ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन, बी पॉझिटिव्ह सहित मैदानात उतरताना पाहायला मिळतात. हे टेनिस बॉल क्रिकेटच्याच पटलावर पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज ऊर्जेचा स्रोत म्हणून टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले. टॉस करून घेऊया. डिसिजन लगेच तिथे कळवा कारण मॅच ऑनगोईंग मॅच सुरू आहे. दोन चेंडू निघून जाईल आणि यस डेफिनेटली रोहित भोईर कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. उमेश गावड गॉन. चांगली गोलंदाजी. शेखरला त्याचं बेनिफिट मिळालं. सक्सेस मिळतंय. बैठकीत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडेसे 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतायत. आणि रोहित भोईर 2 निशांत कारभारी त्या ठिकाणी आले होते. चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. कॉन्टॅक्ट चांगलं झालं दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दृष्टिकोनातून. प्रणय पाटील एका साईडला, निशांत कारभारी, रोहित भोईर. मंगलमूर्ती विराटन या टीम मधून बिलॉंग करतात. क्लीन बोल्ड. खराब शॉट सिलेक्शन. बेजबाबदार फटका. आकाश गावड. चुकीचं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि इथून आयकॉन प्लेअर वर फार मोठी जिम्मेदारी असते परंतु इथे जबाबदारीचं टॉनिक प्यायला नाही. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पाहतायत जी विकेट मिळाली त्याचा रिप्ले आपण पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी मिडल स्टंपला चेंडू वेधला होता आणि मिस झाले. अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडू पिच होत असताना क्लीन बोल्डचा हॅट्रिक वर पोहोचले गेलेत. शेखर किनी इज ऑन अ हॅट्रिक. चांगला बॉल अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न जरूर केला. आता दबाव आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण ज्या पद्धतीने शेखर किनीने गोलंदाजी केले ना त्या गोलंदाजीमध्ये पारदर्शकता काय असते गोलंदाजीमध्ये हे स्पष्टपणे निदर्शनास येत असताना पाहायला मिळतोय. शेखर किनी ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय शेखर किनी. संघाची धावसंख्या 9. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 56 रन. फक्त या षटकामध्ये एकच धाव दिली आणि 2 विकेट्स मिळवल्या. प्रवीण घरत एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम सोनावे. आणि आज खरी गरज असणार आहे ती प्रवीण घरतला कारण आज संधी मिळाले. जेव्हा जेव्हा संधी मिळते ऑपॉर्च्युनिटी येते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करायला हवं. 9 वर 3 धक्के बसले गेलेत. आता 24 बॉल आणि 56 रन. प्रणय पाटील पहिल्या षटकामध्ये 8 धावा देत ब्रेक थ्रू मिळवून दिला गेला होता.
पहिलीच विकेट तेजस चव्हाणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहता शिखर किनीने जी गोलंदाजी केली सुपर बॉलिंग. 24 बॉल 56 रन्स GT11 माकणे टीमला विजयाकरिता. एका साईडला श्रीकांत, पायावरचा बॉल जरूर होता. इथे पायावरच्या बॉलवर खेळण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळाला. हा ना करता करता सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील लेग बायच्या स्वरूपात. विरल नायर सर दर्शवत असताना दोन्ही पंचांच्या एकमेकांच्या खाणाखुणा आपल्याला लक्षात येतात आणि ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्या वेळेला तुम्ही समझने वालों को इशारा काफी होता है, डोळ्यात डोळा नजरेला नजर देत दोन्ही पंचांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं, इशारे केले की पायावर जाऊन चेंडू आदळला की बॅटने खेळलाय, हे सिग्नल फार महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून वन हँडने खेळायचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती परंतु चेंडू सेफ झोन मध्ये लँड होत असताना पाहायला मिळतो आणि पाहता पाहता 2 धावा प्रणय पाटील स्वतः त्या ठिकाणी आले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. 13 लॉस ऑफ 3 विकेट. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर AB11 या टीमला कदाचित सिंगल डबलचं स्वप्न पडलंच नाही, कारण सिंगल डबलवर जर भर दिली असती तर कदाचित मॅच विन होण्याची दाट शक्यता होती. क्रिकेटमध्ये लाईफलाईन विसरले होते परंतु आता पुनरागमन करतील का, अजून संधी हुकलेली नाहीये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शेखर किनी कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. प्रणय पाटीलला ही दुसरी विकेट मिळते. ग्रेट बॉलिंग, गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रणय पाटील. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. स्वागत आहे. सफाळे प्रीमियर लीग आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर आपण पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर, जी 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत या नूतन नगरच्या क्रीडा नगरीमध्ये. आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ऑन साईडला आकाशला ती खेळी करावी लागेल. आज आकाश काही चांगलं क्रिकेट खेळेल का याकडे लक्ष असणार आहे. APL ची खेळी त्याला आठवावी लागेल आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. 14 बॉल मध्ये 50 धावा केल्या होत्या APL मध्ये. त्याच खेळीची पुनरावृत्ती करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. चांगला फटका होता. सुपर टायमिंग बिटवीन द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 17 रन्स. ऑन साईडला मिडल ऑफ द बॅटने खूप चांगलं कनेक्ट होत असताना निशांत वसईकर चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 रन्स 4 विकेट्स. GT11 माकणे टीम थोडीशी स्ट्रगल करते. 19 बॉल मध्ये 47 ची आवश्यकता. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. तुषार घरत कोणती मिस्टेक करत नाहीये. प्रवीण घरतला परतावा लागेल. निराशजनक कामगिरी करत पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतोय. GT11 माकणे टीमला अजून एक धक्का, 5वा धक्का 18 या धावसंख्येवर. विजयासाठी आता 47 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 47 रन्स हे सामन्याचं समीकरण. 18-47 चं समीकरण आहे.
सामना क्रमांक 3 यानंतर सामना क्रमांक 4 दोन संघांमध्ये. एका साईडला AB11 अजयदादा भोईर यांचा संघ पाहायला मिळेल. रोहान 11 प्रतीक म्हात्रे यांचा संघ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. 5 धक्के बसले गेले 3 षटकांच्या अखेरीस. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय अतिशय सफाळे. प्रीमियर लीगचं सुद्धा हे थाटामाटात आयोजन, चांगले स्टँड्स, एक भव्य दिव्य शामियाना, क्वालिटी दर्जाचे पंच, क्वालिटी DJ, आयोजन नियोजन लाडके आयोजक अप्रतिम. गोड स्वभावाचे धणी हे मात्र लाडके आयोजक आहेत. स्कोरर अप्रतिम पाहायला मिळत आहेत. लाईव्ह जे आपण पाहू शकतात ब्रॉडकास्टिंग टीम अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. हरीश्वरजी किनी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर. म्हणजेच ऑल इज वेल शिखर ही स्पर्धा आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आता उंची गाठताना आपल्याला पाहायला मिळेल. GT यांच्या चेहऱ्यावर थोडंसं नैराश्य, परंतु त्यांचा एक हसरा चेहरा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्यात यश मिळवलं शेखर किनीने. हे तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. असं नाहीये गोलंदाजी केली फलंदाजी केली तर आपलं क्रिकेट या वेळेला मात्र संघामध्ये फक्त तेवढीच जागा असते, तसं नाहीये. प्रत्येकाला घेऊन चालणं, क्रिकेटचं नॉलेज असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ऑफ साईडला ऑन दी ऑफ खेळलं गेलंय. एक नंतर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. चांगली फिल्डिंग स्वप्नील भोईर यांच्यासाठी आपण पाहिलं. राहुल पाटील यांनी पारितोषिक लावलं होतं. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात स्वप्नील भोईर त्यांना जरूर ती यूट्यूबची लिंक पाठवतात आणि हे परम मित्र आहे. जेव्हा स्वप्नील भोईर घरी बसल्या मॅचचा आनंद घेतात तेव्हा राहुल पाटील यांच्यावर ते वर्षाव करतात. हे कित्येक वेळा पाहिलंय. मित्र असावे तर असे. यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू निघून जाईल. रोहित भोईर पुढे सरसावतायत. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला फटका तर होता. पायामधला चेंडू अगदी मनगड्याच्या साहाय्याने वळवला आकाशने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 15 बॉल आणि 45 रन्स. 300च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. यश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता मिस्टर यश किनीचा. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तुषार गरत एक्सपिरियन्स प्लेयर आहे. तुषारची ती मला गोलंदाजी अजून सुद्धा आठवते. धुकटनचं मैदान, चामुंडा चषक आणि कोपर टीमला काय थैथया नाचवलं होतं. काय बॉलिंग केली होती तुषारने. ऑन साईडला यशकिनीच्या बॅटमधून कलात्मक फटका पाहायला मिळतोय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा चौकार, परंतु तेवढेच खूप चांगले प्रयत्न, अपार कष्ट केले होते रोहित भोईरच्या द्वारे, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. हे तुमचे 100% आहेत. जरी यश मिळालं नाही परंतु त्या यशापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हे रोहित भोईरने यावेळेला दर्शवून दाखवलं. स्वतःला झोकलं होतं कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हेच ब्रीदवाक्य रोहित भोईरच्या बाबतीमध्ये म्हणावंसं वाटेल. चांगला फटका होता. मनगडचा वापर केला. मोहम्मद अझरुद्दीन आणि MS धोनीची आठवण आली. अशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला होता. वन बाउन्सने चेंडू जसा उसळी घेतली तशीच मात्र डाईव्ह तिथे पाहायला मिळाली. खूप चांगली डाईव्ह आपण पाहू शकलात आणि तिथून आपण पाहतायत चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता. सुरेंद्र ठाकूर मॅचचा आनंद घेतायत. पुन्हा एकदा शफल झालेत आणि इथून आपण पाहू शकाल प्रतीक गावड थोडेसे स्लिप झाले सर्कलमध्ये. 4 धावा मिळतील. लगातार हा दुसरा चौकार. संघाची टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. शेखर दर्शवत आहेत की 29, म्हणजेच इथून आता विजयासाठी 36 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 36 रन. 65 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर त्या धावांचा पाठलाग करताना आता कुठेतरी यावेळेला गिअर बदललाय आणि वेळेवर गिअर बदलणे म्हणजे तुमचं सफर अप्रतिम होतं. चांगले फटके, 2 फटके ते एक्झिक्यूट केले. अनिल किनी यांचे सुपुत्र आहेत. छोटा पॅक बडा धमाका. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. 2 चौकार. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण सफाळ्या शहरात एकच धुमाकूळ माजवला. साऱ्या सफाळे शहरात एकच धुमाकूळ माजवला. आगरवाडीच्या मनीष गावडदानानी SPL गाजवला. आगरवाडीच्या आमच्या मनीष दादानी SPL गाजवला.
वेलकम बॅक. 29 रन्स 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या त्यात 12 बॉल आणि 36 रन. मनीष गावड यांची सुद्धा खूप चांगली मेहनत आहे. महेंद्र भोईर यांना आपण पाहत आहेत. आमच्या व्यासपीठावर अपार कष्ट या व्यक्तिमत्वाने घेतलेत आपल्या करिअर मध्ये. तुषार कुर्ले यांना आपण पाहू शकतायत. कॅमेरा मॅन फ्रॉम अगरवाडी. शिखरचा बॉल ह्या वेळेला आपण पाहत आहेत. जयेश घरतने खूप चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल जयेश घरतने व्यवस्थित हाताळले होते. जयेश घरत रबर बॉल क्रिकेट सुद्धा अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि एक हरहुन्नरी खेळाडू. नेहमीच बी पॉझिटिव्ह सहित मैदानात उतरतो जयेश घरत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जयेश घरतकडे चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट चा इरादा होता. बॅकअप चांगला मिळतोय. रोहित भोईर संदीप भोईर यांचे आपण पाहू शकताय सुपुत्र आहेत आणि संदीप भोईर एक क्रिकेट दर्दी आहेत. डोंगरीपाडा रबर बॉल यंदाचा हंगाम गाजवला व्यंकीच्या नेतृत्वाखाली. व्यंकी असेल, जितू असेल, इझी आपण पाहतायत, रोहित भोईर असेल. यावेळेला ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. निशांत वसईकर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट गॉन. बंटी दादाची त्याला साथ. महेंद्र भाऊनी दिला हात. करतो मेहनत तो दिन रात. त्याची न्यारीच आहे बात. स्वागत. सर्वांचं गुणगान गाणारं हे गीत आपल्याला ऐकायला मिळतं आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत. आणि ही गीतं जी आहेत ती मात्र आपण पाहताय तशीच गीतं लिहिली जात नाही. त्यासाठी करावे लागतात तुम्हाला कष्ट आणि सर्वांची मदत खूप महत्त्वाची भूमिका असते. एकाने कधीच टाळी वाजत नसते, एक हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. आणि त्याच पद्धतीने युनिटी स्ट्रेंथ इज महत्त्वाची भूमिका असते. आता इथे एक चांगल्या फलंदाजाला चांगली भूमिका निभावावी लागणार आहे. पिंच हिटर नैतिक आल्या चांगली भूमिका निभावणार हे दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. या बॉलवर संकेत देत असताना नैतिकने चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आउट ऑफ द पार्क. षटकार. सफाले गटातील संघ त्याचे धावले मदतीला. सफाले विभागात क्रिकेट तारण संग्राम सजवला. आगरवाडीच्या आमच्या मनीष दादाने SPL गाजवला. आगरवाडीच्या मनीष गावड दादाने. हे सफाळे प्रीमियर लीग. त्यासाठी थोडंसं खेळाडूंना त्रस्त व्हावं लागणार आहे कारण तुम्हालाच बॉल आणावे लागतील. कारण कॉपरेट करा. थँक्यू व्हेरी मच निशांत वसईकर. 8-28. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल. निशांत वसईकरला निवडलंय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. नैतिक बॅक टू द पॅव्हिलियन. माझा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. आणि माझा एका दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्यानं पाडतोय गार. बंटी दादाचा रॉयल कारभार. चला थोडीशी घाई करा. फलंदाज सुनीत चव्हाण. सफाळे विभागातील आणबान शान मान सन्मान आणि अभिमान सर्वांचा अर्थातच बंटीदादा म्हात्रे यांच्यावर हे गीत आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. 37 विजयासाठी 7-28 समीकरण असेल. सुनीतकडे सुद्धा ते ॲबिलिटी आणि कॅलिबर आहे. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आता तशा पद्धतीने तुम्हाला भूमिका साकारावी लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. अप्रतिम सुरेख बॉल पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी.
सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपर तुषार तुकाच्या हातामध्ये. आता 6 बॉल 28 ची गरज आहे. 6 बॉल आणि 28 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 28चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. 6 बॉल 28. काय गोलंदाजी केली शेखर किनीने. 2 षटका हाताळली आणि 5 डॉट बॉल, त्यामध्ये 9 रन आणि 4 विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय शेखर किनी. डोंगरेचा हा ब्रँड आज चालला. आज मनीष नेजाई असे वाटतं दक्षिण आफ्रिकेला टूर करण्यासाठी आलेत. काल गौरव पाटील यांना इंग्लंडमध्ये आपण पाहिलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 37. 6 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. 2:45 वाजलेत, अजून 2 सामने खेळवायचे आहेत, तेवढं टाइम कव्हर होईल नो डाऊट. 6 बॉल 28. एका साईडला फलंदाज आहे सुनील चव्हाण. यश किणीला आपण पाहतायत. आज यशला काहीतरी करून दाखवण्याची धमक, ती इच्छाशक्ती, तगडी इच्छाशक्ती असावी लागणार आहे आणि चिरेबंद आत्मविश्वास. पहिलाच बॉल वाईट. प्रतीक गावड ड्रीम 11 दांडाखाडी या टीम मधून रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा खेळले. साखरेच्या मैदानात सुद्धा आपण पाहिलं आणि दांडाखाडी टीम आज प्रगती करताना पाहायला मिळते. आणि बाप्पा मोरिया चषकाला सुद्धा विठ्ठलवाडीच्या मैदानात सुंदर खेळ दर्शवला होता. चिराग बारीचं ते अर्धशतक सुद्धा आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. 7 गडी बाद. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता. चांगला बॉल होता. हा एक्सपिरियन्स आहे प्रतीक गावड या गोलंदाजाचा. जेव्हा लेफ्ट आर्म गोलंदाज असतात, ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात, त्यावेळेला अँगल थोडासा बदलला जातो. ज्या पद्धतीने ऑफस्टम्पच्या बाहेर येणारे चेंडू जास्तीत जास्त कॉट बॅहँडच्या बाबतीमध्ये विकेट मिळतात, ती त्यांची स्ट्रेंथ असते. ऑन साईडला फटका तर छान आहे. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले आणि फिल्डर त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत. प्रफुल आले होते, एक बेस्ट फिल्डर आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 40. 4 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता. गोलंदाज प्रतीक गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या हाताने यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, परंतु प्रणय पाटीलला निवडलं जाईल की काय? यस, डेफिनेटली गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय तो 8वा. 40 वर 8 धक्के GT 11 माकणे टीमचे. निरंजन आता थोडेसे खुश होत असताना पाहायला मिळतात, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल. हर्षल यांना आपण पाहू शकाल, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 9वा धक्का. सौरभ अंकेश आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात कुणाल तामोरे यांच्या समवेत. वेलकम अंकेशजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि बेंडूबाबा चषक लवकरच सर्वांच्या भेटीला येईल. 5 मार्च ते 9 मार्च असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. दातिवरेचं मैदान, साने गुरुजी क्रीडांगण दातिवरे.
संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. आज निरंजन यांना जरी प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नाही, परंतु 12th मॅनच्या भूमिकेत ते खुश आहेत. नो डाऊट एक चांगले खेळाडू श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीचे, आणि 12वा खेळाडू जेव्हा असतात त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा स्माईल येते ना, तेव्हा एक 11 आहेत प्लेइंग 11चे खेळाडू, त्यांना थोडीफार तरी ऊर्जा मिळत असते. 12वा खेळाडूचा खूप इतिहास आहे. केतन म्हात्रे आपण पाहिला 12वा खेळाडू 2012ला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ते कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. आणि आज जर आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टॉप 1चा खेळाडू सुद्धा आपण पाहू शकतात. केतन म्हात्रे 37 बाईक्स ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. आणि ही माहिती नितीन काळन सर ज्या वेळेला मी गिरसेच्या मैदानात डोंबिवलीच्या मैदानात समालोचन केलं त्यावेळेला ही माहिती दिली होती. यावेळेला आपण पाहू शकतात अशा प्रकारे GT11 माकणे टीम पराभूतच्या छायेत, अजून सुद्धा संधी आहे त्यांना. आता इथून जर आपण पाहिलं तर पालघर स्पोर्ट्स मायकोप टीमने बाजी मारले. कॉंग्रॅच्युलेशन.